नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मग विसरू नको तू मला या मालिकेचा आजचा भाग प्रचंड थरारक आणि तितकाच हाय व्होल्टेज ड्रामा असलेला ठरला आहे. एकीकडे अ, एकीकडे नेने गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यामुळे वच्चीच्या मनात निर्माण झालेली प्रचंड भीती आणि दुसरीकडे वैदेहीच्या चारित्र्यावर संशय घेणारा वरद, ज्याला आज त्याच्या आईने म्हणजेच नलूने भरघरात एक जोरदार चपराक लावली आहे. वरदला ही चपराक का बसली, वच्चीला नेमकं कोणतं वादळ येण्याची भीती वाटते आणि वैदेहीच्या बाबांनी लग्नाबाबत नेमका कोणता मोठा इशारा दिला आहे, हेच सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग मित्रांनो, आजची सुरुवात अशी झाली आहे की वच्ची ही झोपलेली असते खुर्चीवर आणि तिने एकदमच काहीतरी स्वप्न बघितलं असतं की घरातली सगळी लोकं मिळून तिच्यावर दादागिरी करत असतात. कारण की वच्ची ही पूर्णपणे सत्ताहीन झाली असं असं तिला स्वप्न पडतं. तेव्हा वच्ची घाबरून जागी होते आणि समोर ज्यूस घेऊन उभा असलेला सुधाकर त्याला बघून घाबरते आणि त्याची कॉलर धरते. ती त्याला सांगते की काहीतरी तेव्हा तो बोलतो की "अगं बयो, काय झालं? अगं काही स्वप्न पाहिलंस का तू?" तेव्हा ती त्याला सांगते की "हे बघ, कसलं तरी मोठं वादळ येणार आहे." दुसरीकडे वैदेही 100 ब्लड डोनरची लिस्ट बनवण्यात व्यस्त असते. तेवढं तिथे वरद येतो आणि वैदेहीला काल ढाब्यावर कोणासोबत गेली होती यावरून तिच्यावर संशय घेऊ लागतो. वैदेही जेव्हा त्याला उलट उत्तर विचारते की "तुला कसं माहीत?" तेव्हा वरदची बोलती बंद होते. वरद जेव्हा वैदेहीवर हक्क गाजवायला लागतो तेव्हा त्याची आई नलू त्याच्या कानाखाली एक जोरदार चपराक वाजवते. वरद चिडून तिथून निघून जातो. हा सगळा प्रकार पाहून वैदेहीचे वडील नलूला इशारा देतात की "जर असंच चालू राहिलं तर मला लग्नाचा निर्णय मागे घ्यावा लागेल." शेवटी वैदेहीसुद्धा आत्याला काही बोलू नको असं सांगून तिथून निघून जाते आणि इथेच एपिसोड संपतो. वैदेहीला माहीतच नसतं की वरदचं आणि तिचं लग्न परस्पर ठरवण्यात येणार आहे म्हणून. पण वैदेहीला हे गोष्ट अजून सांगायची नसते. नलूही हे न सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण वरद बोलणार म्हणून ती त्याच्या कानाखाली वाजवते. तिकडे हॉस्पिटलमध्ये सूर्या आणि त्याचे मित्र नानू आणि मंग्या हे तिघं मिळून रक्तदान शिबिराची जयंत तयारी करत असतात. ते सुलेखाला मदत करत असतात. बॅनर लावण्यापासून ते टेबल अरेंज करण्यापर्यंत सगळी कामे ही मुलं मनापासून करत असतात. तेवढ्यात वैदेही तिथे येते. बाहेर एवढी गर्दी आणि एवढी उत्तम तयारी बघून वैदेहीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती मनोमन खुश होते. ती तडक आतमध्ये सुलेखाकडे जाते आणि बोलते, "सुलेख, कमाल आहे ग तुझी. मला तर अजिबात गॅरंटी नव्हती की एवढे लोक गोळा होतील." त्यावर सुलेखा हसून बोलते, "अगं तेच ना, आपल्याला अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त लोक मिळाले आहेत बाहेर." वैदेही सुलेखाचा आभार मानत बोलते, "सुलेखा, थँक्यू सो मच." पण सुलेखा लगेच बोलते, "अगं थँक्यू मला नाही, मी तुला आधीच सांगितलं होतं ना की हे काम फक्त एकच व्यक्ती करू शकतो." सुलेखा असं बोलत असते तेवढ्यात सूर्या आपल्या मित्रांशी बोलत बोलत तिथे आतमध्ये येतो. अचानक त्याची आणि वैदेहीची नजरानजर होते. दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात. वैदेही अजूनही सूर्याला अपराधी मानते आणि सूर्याच्या मनातही एक गिल्ट असतं ती त्याच्याकडून चूक झाली म्हणून. या शांततेत सूर्या सुलेखाला सांगतो, "सुलेखा, बाहेर चहा, कॉफी आणि बिस्किटांची सोय केली आहे." त्याचे मित्रही लगेच बोलतात की "हो सुले, आम्ही नाश्त्याचीही सोय केली आहे. आम्ही बाहेर जाऊन टेबल अरेंज करतो." सुलेखा अंदाज घेते त्यामुळे ती बोलते, "हो, मला बाहेर खूप कामं आहेत." असं म्हणून ती त्या दोघांना हॉस्पिटलच्या त्या रूममध्ये एकटंच सोडून बाहेर जाते. सुलेखा गेल्यावर वैदेही सूर्याजवळ जाते आणि त्याला रोखून विचारते, "तुला काय वाटलं? तू हे जे काही करतोयस त्याने तुझ्याबद्दलचं माझं मत बदलणार आहे का? तर तुझे हे सगळे प्रयत्न वाया जाणार आहेत." असं सडेतोड बोलून वैदेही रागात निघून जाते. सूर्या मात्र तिच्या जाण्याकडे पाहत राहतो आणि त्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. तिकडे रक्तदान शिबिर अधिकृतपणे सुरू होतं. वैदेही प्रत्येक रक्तदात्याची तपासणी करत असते. त्यांना रक्ताची बॅग देऊन रक्त काढण्यासाठी इंजेक्शन लावत असते. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात. तेवढं तिथे सूर्याही असतो. सूर्याही रक्तदान करण्यासाठी बेडवर असतो. सूर्या रक्तदान करत असताना वैदेही त्याच्या जवळ येते. दोघेही पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहत राहतात. पण वैदेहीच्या चेहऱ्यावर सूर्याबद्दलचा तो राग तसाच असतो. दुसरीकडे सूर्या मात्र आपल्या नजरेतून तिची माफी आणि तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो. दोघांमध्ये काहीही संवाद होत नसला तरी त्याच्या नजरेतून सगळं काही व्यक्त होत असतं. रक्तदान करताना वैदूने सूर्याच्या हातात एक्सरसाइज करण्यासाठी एक स्माइली बॉल दिलेला असतो. सूर्या वैदूचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्या स्माइली बॉलवर सॉरी लिहून तिला तो दाखवतो. पण वैदू ते बघूनही पूर्णपणे इग्नोर करते.
सूर्या पुन्हा तो स्माइली बॉल तिच्यासमोर करतो, पण वैदू त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करते. अशा प्रकारे हे रक्तदान शिबिर अतिशय उत्तम रीतीने पार पडतं. शिबिर संपताच तिथे सगळ्यांचा टाळ्यांचा गडगडाट होतो. मंग्या उत्साहाने सांगतो की आपल्या वैदेही मॅडमच्या नेतृत्वाखाली तब्बल 105 लोकांनी रक्तदान केलं आहे. एवढंच नाही तर मंग्या पुढे म्हणतो, आणि अजूनही लोक बाहेर रक्तदानासाठी लाईन लावून बसलेत. तेवढ्यात तिथे ती मोठी सुपरवायझर मॅडम येते. सुलेखा उपरोधाने बोलते, आता या मोठ्या सुपरवायझर मॅडमनी सुद्धा काहीतरी 2 शब्द बोलावे. पण ती सुपरवायझर मॅडम तिथे येऊन स्वतःचंच कौतुक करायला लागते. ती बोलते की माझ्या नेतृत्वाखाली तुम्ही लोकांनी एवढं छान काम केले, असं तसं. तिचं हे स्वतःची पाठ थोपटवून घेणं वैदेहीलाही खटकतं, आणि सुलेखालाही आणि सूर्यालाही आणि बाकी सगळ्याच मित्रांना त्याच्या. तर ते खूपच जास्त खटकतं. पण तिच्या हुद्द्यामुळे तिच्यासमोर तिथे कोणीच काही बोलू शकत नाही. तेवढ्यात वैदेही पुढे येते आणि बोलते, मलाही काहीतरी बोलायचं आहे. ती सगळ्यांसमोर सांगते की हे रक्तदान शिबिर यशस्वी झालं आहे ते काही फक्त माझ्या एकटीमुळे झालेलं नाही आहे. याचं सगळं क्रेडिट मंग्या, नानू आणि सुलेखाला जातं. सुरुवातीला वैदेही सूर्याचं नाव घेत नाही, आवर्जून नाव घेत नाही, ज्यामुळे सूर्या थोडा नाराज होतो. पण शेवटी ती बोलते, आणि विशेष आभार म्हणजे सूर्या तांडेलनेही आपल्याला या कामात मोठी मदत केलेली आहे. थँक्यू सूर्या. वैदेही जाहीरपणे आभार मानल्यामुळे सूर्याला खूप भारी वाटतं, आणि त्याच्या दोन्ही मित्रांना आणि सुलेखालाही प्रचंड आनंद होतो. पण दुसरीकडे हे रक्तदान शिबिर संपल्यानंतर एक वेगळाच प्रकार घडत असतो. सूर्या आणि त्याचे मित्र बाजूला जाऊन लोकांना पैसे वाटप करत असतात. ते लोकांना पैसे देत म्हणतात की रक्त शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजेच रक्तदान शिबिरात गर्दी जमवण्यासाठी आणि ते यशस्वी करण्यासाठी सूर्याने चक्क लोकांना पैसे देऊन तिथं बोलवलेलं असतं. पैसे वाटप सुरू असताना सूर्याचा मित्र मंग्या बोलतो, बापरे, बरं झालं लोकांना पुण्यासोबत पैसाही मिळाला. पण सूर्या, तुझी ही पैशाची आयडिया खूपच भारी होती. यामुळे लोक पटपट रक्तदानासाठी धावून आले. यावर सूर्या त्याला टोकतो आणि म्हणतो, बरं तू ते बघ, बाकीचं मी सांभाळतो. सूर्या तिथे एका भिंतीच्या आडोशाला उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्येकाला पैसे वाटत असतो. घ्या हे पैसे आणि चला पुढे, असं सांगत असतो. सूर्याचे पूर्ण लक्ष पैशात देण्यात असतं. तोंड बघताच पुढच्या माणसाला पैसे देण्यासाठी असाच मागे हात करतो, पण तिथे नेमकी वैदेही उभी असते. सूर्याचं लक्ष जातं आणि वैदेही समोर पाहून तो प्रचंड घाबरतो आणि पटकन आपले पैसे मागे लपवतो. वैदेही अत्यंत रागात त्याच्याकडे बघते आणि बोलते, सूर्या, तुझ्याकडून नेमकी हीच अपेक्षा होती. वैदेही तिकडून तडक निघून जाऊ लागते. सूर्या तिच्या मागे धावतो आणि बोलतो की अहो डॉक्टर मॅडम, ऐका माझं, ऐकून तर घ्या. वैदेही काहीच नाही ऐकता पुढे जायला लागते. तेव्हा सूर्या बोलतो की तुम्ही समजताय तसं काही नाही आहे, तुमचा गैरसमज झाला आहे. वैदेही रागाच्या भरात तिथून आपली गाडी काढते आणि निघून जाते. सूर्याही मागे जातो आणि वैदेहीच्या मागे तिला समोर गाडी करून अडवतो. तो बोलतो की वैदेही मॅडम थांबा, डॉक्टर मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे. हे बघा मॅडम, तुम्ही जे समजताय तसं नाही आहे, आणि जर मी असं केलं नसतं ना तर तुमच्या रक्तदान शिबिरासाठी 100 लोकं आलीच नसती. कसं जमा करणार होतात तुम्ही? पण वैदेहीचा राग अनावर झालेला असतो. ती सरळ बोलते की सूर्या, काय रे हे, पैसे देऊन लोकांना रक्तदान करायला बोलवलंस तू? रक्तदान हे श्रेष्ठ दान असे मोठमोठे बॅनर लावलेत ना, दुसरीकडे लोकांना पैसे वाटतोस. पैशाचा एवढा माज आहे का रे? लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? ते वैदेहीचा राग शांत होत नसतो. ती सूर्याला टोमणा मारत बोलते, अरे हो, विसरलेस मी, 50 बोटींचा मालक आहेस ना तू. सूर्या हात जोडून तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, मॅडम, तुमचा काहीतरी खूप मोठा गैरसमज झाला आहे. निदान आपल्या मैत्री खातीर तरी माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. सूर्याने मैत्रीचा उल्लेख करताच वैदेही आणखीच भडकते. ती त्याला सडेतोड सुनावते, कसली मैत्री? मुळात जे नातं खोट्या मैत्रीच्या पायावर सुरू झालं आहे ते नातं माझ्यासाठी काहीच मायने ठेवत नाही. वैदेहीच्या या शब्दांमुळे सूर्या एकदमच खचून जातो, हतबल होतो. असं बोलून वैदेही तिथे एका क्षणही न थांबता तडकन निघून जाते. पण ती जात असताना तिच्या गाडीच्या चावीला सूर्याने दिलेलं ते किचन मात्र तसंच लावलेलं असतं. वैदेही सरळ निघून जाते, पण त्या किचनकडे विसरून जा मला असं सांगून तिथं निघून जाते. पण तिची आठवण जे सूर्याने दिलेलं किचन हे तिच्याकडेच असतं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, वैदेही जरी सूर्यावर प्रचंड रागवली असली तरी तिच्या गाडीच्या चावीत सूर्याने दिलेलं किचन अजूनही तसंच आहे. म्हणजे तिच्या मनात सूर्यासाठी कुठेतरी जागा नक्कीच आहे. आता पुढच्या भागात सूर्या आणि त्याचा हा गैरसमज कसा दूर करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर मग मित्रांनो, असेच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.